नमस्कार. मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय इथे मी काम करतो आणि आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बऱ्याच लोकांना आपला चष्मा घालवावा अशी एक इच्छा असते की चष्म्याचा मला गरज नाही लागावी माझ्या दैनंदिन माझ्या कामामध्ये किंवा माझ्या हॉबीजमध्ये चष्म्याचा अडथळा येतो तर तो काढून टाकावा अशी एक इच्छा असते आणि त्यासाठी काही लेझर्स किंवा काही ऑपरेशन्स हे उपलब्ध आहेत नंबर काढून टाकायचे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. तर सगळ्यात प्रचलित किंवा सगळ्यात जे म्हणतात की बऱ्याच वर्षापासून चालत आलेले जे लेझरचं ऑपरेशन आहे त्याला लॅसिक असं नाव आहे आणि हे अर्थात तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल हा लॅसिक हा शब्द. लॅसिक या शस्त्रक्रियेत आम्ही काय करतो की एका विशिष्ट ब्लेडच्या साहाय्याने ज्याला आम्ही मायक्रोकेरेटो म्हणतो त्यांना एक बुबुळाचा एक पातळसा पापुद्रा तयार करतो आणि त्यानंतर आपल्याकडे एक्सायमर लेझर असतं म्हणजे लॅसिकचं मशीन. त्यांना आपण ह्या पापुद्र्याच्या खाली लेझर करून हे बुबुळ जे आहे त्याचं कर्वेचर चेंज करत असतो. म्हणजे नॉर्मली ज्यांना मायनस नंबर जास्त असतो त्यांचं कर्वेचर जास्त असतं बुबुळाचं तर ते आपण थोडंसं फ्लॅट करत असतो. तर ही प्रक्रिया लॅसिकद्वारे होते आणि मी मगाशी म्हटलं तसं ही सगळ्यात पूर्वीपासून चालत आलेली एक पद्धती आहे जी अजूनसुद्धा वापरली जाते. आता जसा वेळ गेला तसं त्याच्यामध्ये काही काही आणखी पण सुधारणा आल्या पण लॅसिक अजून सुद्धा बऱ्याच पेशंटमध्ये किंवा बऱ्याच पेशंटमध्ये केलं जातं आणि जवळजवळ 97-98% लोकांचा नंबर हा पूर्ण जातो. अगदी 1-2% लोकांना थोडासा नंबर हा राहू शकतो. डोळ्याचा कोरडेपणा सुरुवातीच्या काळात असतो लॅसिक झाल्यानंतर पण पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये जसं जसं आपण औषधं घेतो तसा तसा हा जो त्याचा कोरडेपणा आहे हा कमी होत जातो. दृष्टी खरं सांगायचं तर हे लॅसिक झालेल्या दुसऱ्या दिवशीपासूनच सुस्पष्ट येते पण एका आठवड्यामध्ये ती बऱ्यापैकी सुस्पष्ट होऊन जाते आणि त्यानंतर आपण नॉर्मल कामाला लागू शकतो. आणि बऱ्याचदा कंटुरा हा आजकाल खूप म्हणजे त्याचं मार्केटिंग झाल्यामुळे लोकांना माहिती असलेला शब्द आहे. तर हे लॅसिकचाच प्रकार आहे ज्याला टोपोगायडेड लॅसिक म्हणतात. आजकाल बरीचशी ऑपरेशन जी लॅसिकची आम्ही करतो ही या कंटुरा किंवा टोपोगायडेड लॅसिकनच करतो. त्याला नावं वेगवेगळी दिली जातात. यानंतर जी पुढची सुधारणा झाली लॅसिकमध्ये जी आता बऱ्याचशा पाश्चिमात्य देशामध्ये हीच पद्धती लॅसिक म्हणून ओळखली जाते आणि ज्याला आपण फेमटोलॅसिक किंवा ब्लेडलेस लॅसिक म्हणतो. तर यामध्ये आपण बदल काय करतो की नॉर्मल लॅसिकमध्ये आपण ब्लेडच्या साहाय्याने हा पापुद्रा कट करत असतो तर फेमटोलॅसिकमध्ये आपण फेमटो लेझर या लेझरच्या साहाय्याने हा पापुद्रा तयार करत असतो. सो याचा फायदा असा आहे की हे जास्त सेफ झालंय कारण ते आपण कॉम्प्युटराइज त्याचे आपण डिझाईन करू शकतो की कशा प्रकारचा आपल्याला फ्लॅप पाहिजे आणि या फ्लॅपमध्ये कुठलाही त्रास होण्याची शक्यता रुग्णालाही आणखी कमी असते. आणि त्या पुढची प्रोसिजर मात्र लॅसिक सारखीच असते जिथे एक्सायमर लेझरच्या साहाय्याने आम्ही हा बुबुळ पुन्हा आपण फ्लॅट करत असतो. ज्यांना मायनस नंबर आहे त्यांना कॉर्निया थोडासा फ्लॅट झाला की त्यांचा नंबर हा कमी होत असतो. तर ब्लेडलेस लॅसिक किंवा फेमटोलॅसिक हा लॅसिकचाच ॲडव्हान्स प्रकार आहे जिथे आपण ब्लेडच्या ऐवजी फेमटो लेझरचा वापर करतो आणि त्याच्यामुळे सेफ्टी फॅक्टर हा वाढत असतो. या फेमटो लॅसिक झाल्यानंतर सुद्धा त्याचे जे ॲडव्हान्टेज असतात ते सेम लॅसिक सारखेच आहेत की जवळजवळ 97-98% पर्यंत ॲक्युरसी आहे लेझरमुळे नंबर जाण्याची. सुरुवातीच्या 3 ते 6 महिन्यात याच्यामध्ये सुद्धा थोडासा ड्रायनेस असतो जो औषधाच्या वापरानं हळूहळू कमी होतो आणि याच्यामध्ये सुद्धा ब्लेडलेस टोपोगायडेड लॅसिक ज्याला कंटुरा हा जनरली शब्द वापरला जातो पण बऱ्याच कंपन्यांच्या वेगवेगळ्या नावानं हे लॅसिक प्रकार उपलब्ध आहेत आणि तेच आम्ही करत असतो. आता जो लॅसिक आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रकार आला त्याला स्माईल असं म्हटलं जातं आणि आजकाल स्माईल सारखेच वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापले लेझर्स उपलब्ध करून दिलेले आहेत पण सुरुवातीला जो झाईस कंपनीचा हा प्रकार आला स्माईल तर तो सगळ्यात पहिल्यांदा आला. यालाच लेंटिक्युलर एक्स्ट्रॅक्शन सर्जरी किंवा रिलेक्स किंवा केलेक्स नावानं पण ओळखलं जातं आणि या केलेक्सचे सिल्क आहे किंवा वेगळे वेगळे प्रकार आहेत जसे क्लिअर नावाचा प्रकार आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापली नावं देऊन हा प्रकार काढला आहे पण जनरली आम्ही तो स्माईल नावानं ओळखतो कारण हा पहिल्यापासून आलेला प्रकार आहे. आणि यात वेगळे पण काय असतं तर आपण लॅसिकमध्ये जनरली एक फ्लॅप तयार करत असतो आणि मग त्याच्या खाली लेझर करत असतो पण हा फ्लॅपलेस प्रकार आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलाही फ्लॅप न करता फेमटो लेझरच्या साहाय्याने बुबुळाच्या आतच एक पातळसा लेअर तयार करतो आम्ही आणि हा लेअर जो असतो बुबुळाचा तो एका छोट्या छिद्रातून हार्डली 2-3 मिलीमीटरच्या छिद्रातून आम्ही तो
बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे फायनली हेच होतं की बुबुळाचा आकार बदलतो आणि तो फ्लॅट होतो आणि त्यामुळे आपला नंबर कमी होतो. तर याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, डिस्टिंक्ट ॲडव्हान्टेज. ते म्हणजे काय, छेद छोटा असतो त्यामुळे या प्रकारामध्ये कोरडेपणा फार कमी असतो लॅसिकच्या तुलनेमध्ये. लुब्रिकेटिंग ड्रॉप्स ह्या सुद्धा कमी प्रमाणात वापरावे लागतात. ॲक्युरसी ही लॅसिक प्रमाणेच असते, जवळजवळ 97 ते 98% ॲक्युरसी असते अशी. याच्यामध्ये दृष्टीची सुधारणा असते, ती थोडीशी स्लो असते, परंतु 4 ते 5 दिवसात जवळजवळ 90% लोकांना सुस्पष्ट दृष्टी येते आणि पुढच्या काही आठवड्यांमध्ये ती आणखी क्लॅरिटी वाढत जाते. पण सगळ्यात जास्त ॲडव्हान्टेज ह्याचा आहे की छोटा छेद असल्यामुळे कोरडेपणा कमी होतो आणि बुबुळाची जेवढं अर्थात छोटं इन्सिजन तेवढं हिलिंग सुद्धा फास्ट होतं. आता सगळ्याच रुग्णांना जे आमच्याकडे येतात त्यांना हे लेझरचे प्रकार आम्हाला करता येत नाही. याचं महत्त्वाचं कारण असतं की ज्याचा आम्ही बुबुळाचा स्कॅन करतो त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बुबुळ खूप पातळ आहे आणि नंबर खूप जास्त आहे. तर अशावेळी आम्ही जी ट्रीटमेंट वापरतो त्याला IPCL असं म्हणतात आणि ही एक कस्टमाइज लेन्स आहे. फेकिकायलचे सुद्धा 3-4 प्रकारच्या लेन्सेस उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये ICL आहे किंवा IRL म्हणून उपलब्ध आहे. पण ही IPCL जी आहे ती कस्टमाइज लेन्स आहे, म्हणजे तुमच्या डोळ्याच्या साईज प्रमाणे ही लेन्स आपण बनवून मागवतो आणि त्यामुळे हे काय झालं, टच झालं. तर डोळ्याच्या साईज प्रमाणे ही लेन्स बनवून आपण घेतो आणि ही कस्टमाइज असल्यामुळे ती परफेक्ट फिट होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे रुग्णाला त्याचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. हा आपण साईज जो असतो तो ऑपरेशनच्या आधी मेजर करत असतो आणि त्याप्रमाणे कंपनीकडून आपण ती लेन्स बनवून घेत असतो आणि ही बसवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. 5 ते 10 मिनिटांमध्ये हे ऑपरेशन होतं. ही लेन्स पहिल्यांदा डोळ्यात घातली जाते आणि ही बाहुलीच्या खाली आम्ही त्याला असं आत घालतो आणि त्याच्यामुळे काय होतं, ही लेन्स आपल्या जागी स्थिर राहते. वरनं हा छेद जो असतो तो भरून जातो, त्यामुळे आठवड्यानंतर तुम्ही सगळ्या काही गोष्टी करू शकता. बऱ्याच लोकांना अशी शंका असते ही कॉन्टॅक्ट लेन्स सारखीच लेन्स आहे. आम्ही म्हणतो की ही कॉन्टॅक्ट लेन्स सारखी लेन्स आहे, डोळ्यात फिट करतो. तर ज्या कॉन्टॅक्ट लेन्समुळे आपल्याला काळजी घ्यावी लागतात त्या ह्यात घ्याव्या लागतात का, जसं पाणी न जाऊ द्यायचं किंवा घालून झोपता येत नाही, असं काही करावं लागत नाही. एकदा ही लेन्स डोळ्यामध्ये फिट झाली की हे डोळे पूर्ववत असतात, त्यामुळे तुम्ही सर्व रुटीन ॲक्टिव्हिटीज करू शकता. तुम्हाला स्विमिंगला जाण्यासाठी कुठलाही अडथळा नसतो. तुम्ही रेग्युलर व्यायाम, सगळ्या प्रकारच्या हॉबीज याच्यामध्ये तुम्ही करू शकता, कुठलाच त्याच्यामध्ये अडथळा येत नाही. त्यामुळे ही एक खूप चांगली पद्धत आहे, खास करून त्यांना ज्यांचा नंबर खूप जास्त आहे. 1च आठवडा याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते. 1 आठवड्यानंतर तुम्ही सगळी कामं करू शकता. कस्टमाइज IPCL हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे या सगळ्या प्रकारच्या ऑपरेशनमध्ये आणि याची ॲक्युरसी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे ज्यांना आपल्याला लेझर करता येत नाही त्यांच्यासाठी कस्टमाइज IPCL हे बेस्ट सोल्युशन आहे. आता दुसरा एक काही पेशंटना आम्ही ट्रान्स PRK नावाचं लेझर सांगतो आणि हे सुद्धा काही विशिष्ट पेशंटना आम्ही अधिक ॲडवाईज करतो, ज्याच्यामध्ये बुबुळाचा साईज आम्हाला वाटतो की इतर लेझरसाठी उपयुक्त नाही. याच्यामध्ये ट्रान्स PRK मध्ये आम्ही काय करत असतो की एक्सायमर लेझरचाच एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये आम्ही केवळ एक्सायमर लेझरच्या सहाय्याने या बुबुळाचं रिशेपिंग करतो. हा सुद्धा अतिशय युजफुल असं एक टेक्निक आहे आणि त्याची सुद्धा जी इफेक्ट्स आहेत किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस सुद्धा खूप जास्त आहेत, कारण याच्यामुळे बुबुळाची स्ट्रेंथ चांगली राहते. त्यामुळे ज्यांचं बुबुळाची ताकद कमी आहे किंवा थिकनेस कमी आहे त्यांच्यामध्ये याच प्रकाराचा वापर होतो आणि ज्यांचा नंबर खूप कमी आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा मी वापरतो. याच फक्त बाकीच्या किंवा म्हणजे लॅसिक स्माईलपेक्षा एक गोष्ट जास्त करावी लागते की थोडंसं आपल्याला सुस्पष्टता येण्यासाठी 1-2-3 आठवड्याचा वेळ लागू शकतो. पहिले 1 आठवडाभर तुम्हाला जास्ती काळजी घ्यावी लागते आणि मात्र 4 आठवड्यानंतर तुमची दृष्टी सुस्पष्ट होते आणि तुम्हाला काळजी पण काही घ्यावी लागत नाही. फक्त ड्रॉप्स जे आहेत ते थोडेसे 3 ते 6 महिन्यापर्यंत आम्ही चालू ठेवतो, जेणेकरून हिलिंग प्रोसेस छान व्हावी. याची सुद्धा ॲक्युरसी बाकी लेझर्स एवढीच आहे. त्यामुळे आजकाल हा प्रकार सुद्धा आम्ही खूप प्रमाणात वापरतो ज्यांना चष्मा घालून टाकाय. सो असे हे वेगवेगळे प्रकार आता उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कुठल्या प्रकाराचं लेझर किंवा लेन्स बसवणं योग्य आहे हे आम्ही तुमच्या पूर्ण डोळ्याच्या तपासणीनंतरच सांगू शकतो. त्यासाठी जरूर तुम्ही जवळच्या नेत्रालयाला भेट द्या, त्यानंतर तुम्हाला याची अधिक माहिती मिळेल. धन्यवाद.